रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कुमारी वनश्री शेडगे यांची पत्रकार परिषद संपन्न. 2026-27चा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर. एकूण 113,96,13,973 रुपये जमा, तर 112,83,30,000 खर्चांचा अंदाजे बजेट सादर. शिक्षण व आरोग्य, महिला सक्षमीकरण, बांधकाम, पाणी आणि नागरिक सुविधांमध्ये विशेष भर. नगरपालिकेच्या मालमत्ता असणाऱ्या शहर सभागृह, ज्येष्ठ नागरिक सभागृह, नदी संवर्धन, ओपन गार्डन भाड्यामध्ये नागरिकांना दिलासा. नगरपालिकेच्या वाढीव उत्पन्नासाठी हॉटेल, उद्योग व्यवसाय आणि पाणीपट्टी करात विशेष वाढ. रायगड जिल्ह्यातील रोह्यात आज रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष कुमारी वनश्री शेडगे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी रोहा अष्टमी नगर परिषदेचा सन 2026-27चा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मांडण्यात आला. 2025-26चा लेखाजोखा वाचून 2026-27चा अर्थसंकल्प मांडण्यात आला. साधारण एकूण 113,96,13,973 रुपये जमा, तर 112,83,30,000 खर्चाचा अंदाजे अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात. अर्थसंकल्पात प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणी पुरवठा, त्याचप्रमाणे नागरिक सुविधेवर आर्थिक भर टाकण्याचं सांगण्यात येतं. नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीकरिता रोहा अष्टमी नगर परिषदेच्या कराच्या दरपत्रकामध्ये बदल करून नवीन कर आकारणी दरपत्रक सादर करण्यात आले. यामध्ये व्यावसायिक ना हरकत दाखला 1,000 रुपये, मोठे व्यवसाय ना हरकत दाखला 5,000 रुपये, ज्वेलर्स ना हरकत दाखला 15,000 रुपये, हॉस्पिटलसाठी ना हरकत दाखला 25,000 रुपये, तर दवाखाना किंवा क्लिनिक ना हरकत दाखला 5,000 रुपये आकारण्यात येणार आहेत. स्वदायिनीचा स्मशानभूमी कर हा पूर्वी शहरवासियांसाठी 1,500 रुपये इतका होता, तो मात्र 500 रुपये करण्यात आला. छोट्या हॉटेलसाठी 2,000, मोठ्या हॉटेलसाठी 10,000, बिअर शॉपीसाठी 10,000, बिअर बार परमिट रूमसाठी 25,000, वाईन शॉपसाठी 30,000, देशी दारूच्या दुकानांसाठी 25,000, ताडीमाडी केंद्रांसाठी 25,000 असणार आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या असणाऱ्या वास्तूंच्या करामध्ये दिलासा देत कुंडलिका नदी संवर्धन, गार्डन पार्किंगचे कर पुढील प्रमाणे असून लग्न सराईसाठी 45,000, फनफेअर, सभा मेळाव्यासाठी 30,000, तर शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी 15,000 असणार. शहर सभागृहाचे भाडे पुढील प्रमाणे असून व्यावसायिक नाटक 35,000, सांस्कृतिक कार्यक्रम 25,000, शासकीय कार्यक्रम 20,000, बालनाट्य शैक्षणिक उपक्रम 25,000, व्यावसायिक कॉर्पोरेट कार्यक्रम 40,000, राजकीय कार्यक्रम 50,000, निवडणूक राजकीय पक्षाचे कार्यक्रम 50,000 असे असणार आहेत. तर ज्येष्ठ नागरिक सभागृहाचे भाडे पुढील प्रमाणे असून 3 तासाकरिता 3,000, तर पुढे प्रति तास 1,000 रुपये असणार आहे. यामध्ये नागरिकांना दिलासा जरी असला तरी पाणीपट्टीमध्ये वाढ करून वार्षिक घरगुती पाणीपट्टी हे 1,800 रुपये, तर कमर्शियल 1,000 रुपये वाढली आहे. येणाऱ्या वर्षात रोहाष्टमी नगरपालिका ही कशा प्रकारे कारभार सांभाळते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. रोहा अष्टमी नगर परिषदेचा अर्थसंकल्प जसं तुम्ही सांगितलं आज जाहीर करण्यात आला आणि हा अर्थसंकल्प मांडताना आपण सर्वसामान्य नागरिक असतील, माझे रोहा अष्टमीकर असतील, यांना विचारात घेऊन त्यांना जास्तीत जास्त सोयी सुविधा आपण कशा देऊ शकतो आणि त्याच्यावर भार कमी येईल अशाच प्रकारचा अर्थसंकल्प आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात आपण जी डिझेल शववाहिनीचे दर आहेत ते आधी 2,000 होते, 3,000 होते डिझेल शवदाहिनीचे आणि गॅस शवदाहिनीचे 2,000 होते. हे सरसकट आपण रोहा शहरातील नागरिकांसाठी 500 रुपये केलेले आहेत. ना हरकत दाखला जो सगळ्या आस्थापनांना घेणं बंधनकारक आहे, हा म्हणजे जवळजवळ 90% आस्थापना या कॅटेगरीत येतात. बाकीच्या मोठे हॉटेल असतील, वाईन शॉप असतील, ज्वेलर्स असतील, ही कॅटेगरी वेगळी आहे. पण ज्या 90% आस्थापना या कॅटेगरीत येतात की व्यवसाय ना हरकत दाखला फी ही 2,000 रुपये होती, ती पण आपण अर्धी 1,000 वर आणलेली आहे. शहर सभागृहाचे जे भाडे होते ते देखील आम्हाला खूप म्हणजे तक्रारी येत होत्या, सूचना येत होत्या की त्या तुम्ही कमी कराव्या, तर ते देखील 45,000 भाडे होते व्यावसायिक नाटकासाठी, ते देखील आपण आता 35,000 केलेले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 25,000 केलेले आहे, शासकीय कार्यक्रमांसाठी 20,000 केलेले आहे. बालनाट्य किंवा शैक्षणिक एखादा उपक्रम असेल तर त्यांच्यासाठी देखील 25,000 आहे. व्यावसायिक नाटक, कुठल्याही कंपनीला कॉर्पोरेट कार्यक्रम घ्यायचा असेल, CSRचा कार्यक्रम घ्यायचा असेल, त्यांनी 40,000
हे आपण दर ठेवलेले आहेत. राजकीय कार्यक्रमांसाठी जे राजकीय पक्ष प्रचार सभा जे काही असतील त्याच्यासाठी आपण 50,000 दर हा फिक्स केलेला आहे आणि ह्यासोबत आपण 10,000 प्रत्येकी सिक्युरिटी डिपॉझिट घेणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाणीपट्टीचे जो दर आहे तो 1,800 वरून 2,800 केलेला आहे. हा दर आपण वाढवला आहे कारण का 2012 मध्ये आपली पाणीपट्टी जवळजवळ म्हणजे 1,200 होती. 2016 मध्ये ती 50% वाढवली गेली म्हणजे 1,800 केली गेली. ही 4 वर्षातच वाढ केलेली होती. पण आता आपण 2016 मध्ये आहोत म्हणजे 10 वर्षांनी आपण ती 2,800 करत आहोत आणि जवळजवळ म्हणजे फक्त जी 4 वर्षात आपण 50% वाढ तेव्हा केलेली, आता ती वाढ 10 वर्षात आपण फक्त 50 ते 55% वाढ करून ती 2,800 रुपये करत आहोत. कारण जो भुर्दंड 50% तोट्यावर आपण ही पाणी पुरवठा स्कीम एवढ्या वर्ष चालत आलेलो आहोत आणि त्याचा भुर्दंड आपल्या जनरल फंडावर पडत होता. त्यामुळे तो भुर्दंड कमी पडावा आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण व्यवसाय जे कमर्शियल कनेक्शन असतात त्याचे पण 8,000 चे 9,000 केलेले आहेत. त्यामुळे तो भुर्दंड आपल्या जनरल फंडावर कमी व्हावा आणि ते जनरल फंडातले पैसे आपल्याला जे विकास कामे आपल्याला करायचे आहेत, ज्या सुखसोयी सुविधा आपल्याला लोकांना आपल्या जनतेला पुरवायच्या आहेत, तर ती जी अमाऊंट आहे किंवा ते जे पैसे असतील ते आपण तिथे देण्याचा प्रयत्न करू. आणि 2,800 रुपये जरी केलेला असेल तरी दिवसा आपल्याला फक्त 7.5 रुपये एवढेच लागणार आहेत. आणि शासनाचा जो नियम आहे की 135 लिटर पर कॅपिटा पर डे म्हणजे 135 लिटर आपण ट्रीटेड वॉटर म्हणजे पाटबंधारे विभागाकडून रॉ वॉटर घेऊन 15-16 किलोमीटरची लाईन आपली इथे WTPला येऊन आपल्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटला येऊन ते वॉटर ट्रीट करून ते पाणी ट्रीट करून आपण नागरिकांपर्यंत पोहोचवलंय. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.